काय बोलू आई? तयार आहेस तू आता? आता मी तुला सांगते की तुझं कार्य काय आहे ते. मीरा आणि अथर्व या दोघांना मूल व्हायला हवं, कारण ते माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. काम सोपं नाहीये, पण तुझ्यामुळे आपल्याला एक मार्ग मिळालाय आणि तो आपल्याला आजमावून बघायचा आहे. अथर्व आणि मीरा या विषयावर एकमेकांशी अनेकदा बोललेत, पण मीरा अजूनही तयार नाहीये. त्यामुळे अथर्वला ज्या पद्धतीने जमलं नाही त्या पद्धतीने तुला तिला समजवावं लागेल. आणि हे सगळं करताना तुला खूप सावध राहावं लागेल, कारण मीरा आणि अथर्व भावनिकरित्या एकमेकांशी खूप खोलवर जोडलेले आहेत. त्यामुळे एक चूक जरी झाली तर माझं नुकसान तर होईलच, तुझंही होईल. कळलं? हो, तू जे काम सांगशील, जसं काम सांगशील अगदी तसंच होईल. पण मला माझा मोबदला हवाय. काय मोबदला हवाय तुला? मला बळी हवाय. तोही एका स्त्रीचा. ठीक आहे. ताई, हा घातपात आहे असं वेदाच्या बाबांना तरी शंका नाहीये. त्यांच्या मते त्यांना गाडी चालवताना फक्त चक्कर आली होती. पण मला हे प्रकरण असंच सोडून द्यायचं नव्हतं, म्हणून मी मायाच्या खोलीत गेले होते तिच्याशी बोलायला. पण तिच्याशी बोलून मला काही जाणवलं नाही ग. पण होत आहे, नर्मदा आत्या आणि अजित यांच्या हावभावावरून वाटलं की त्यांना हे सगळं अगोदरपासूनच माहिती होतं आणि त्यांनी मायाच्या मदतीने हे सगळं घडवून आणलंय असं मला वाटतंय. पण खात्री नाही आहे, फक्त शंका आहे. तेच ना मीरा, आता या क्षणी आपण ठामपणे काहीच सांगू शकत नाही अगं. पण तरी तू लक्ष ठेव त्यांच्यावर, आणि मंजिरीवर लक्ष ठेवायला मी आहेच. ती वारंवार जे तुला म्हणतेय की हे सगळं मी केलं नाही आणि केलं असतं तर लपवलं नसतं वगैरे जे काही, ही सरळ लबाडी आहे ग. ते पण खरंच घातपात नसेल तर? तेच तर शोधून काढायचंय मीरा. आणि एकदा जर का कळलं की हे कोणी केलंय तर त्याची चांबडी सोलायची आपण. ताई, तुझं बरोबर आहे, पण आत्ता या क्षणी वेदाच्या बाबांची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे अगं. एकदा वेदाचे बाबा बरे झाले ना की आपण हे नक्कीच शोधून काढू. त्याचा सूक्ष्मोक्ष नक्कीच लावू आपण. अरे हे बघ ना, मी कधीचा काय तर माहिती रशियाच्या प्रोजेक्ट मीरा, विषयी. या मंजिरीने अथर्वांना कुठला तरी अंगारा लावलाय. आई साहेब, तुम्ही नाश्ता वाढता का? मी काहीतरी विसरले, आले लगेच. नाही, गव्हर्नमेंटनी जर का पॉलिसीज बदललेली असेल ना तर मग सगळे लायसन्सेस, पुढचे अग्रीमेंट्स याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो ना आपल्याला. इथं लीगल टीमशी बोलायचं आहे का? हो, बोलून घ्यावंच लागेल ते, कारण हो. थँक्यू. मग ठीक आहे, मी एकदा बोलतो यांच्याशी. बघून घे म्हणजे तू. हां,
देवी आईचं आहे. आज लावायला विसरले होते. हिचं काही सुरू असतं, घाबरट कुठली. पण माझी इतकी भीती वाटते हे बघून बरं वाटलं मला मीरा. मी एक विचार करत होतो, मला तुमच्याशी बोलायचं होतं की आता खूप दिवस आराम झालाय. सो आय वॉज थिंकिंग की काम रेझ्युम करावं. मला ऑफिसला परत जायचं. नाही, नाही हा वेदाचे बाबा, मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आणि तुम्ही कुठेच जायचं नाही. डॉक्टरांनी काही दिवस तुम्हाला बेड रेस्ट सांगितली आहे. ही हुकुमशाही झाली हा मीरा. आणि तसंही आय एम फिट अँड फाईन. कशाला उगाच आजारी असल्यासारखं वागायचं. बाबा, अथर्व, तू बरा झालास मान्य आहे, पण आपण डॉक्टरांना विचारून ठरवूया ना. हा, बाबा, मला या प्रोजेक्टची प्रोग्रेस बघायची आहे. मीरा, हे बघ, ॲक्सिडेंटच्या वेळेस ना हा नवीन प्रोजेक्ट सुरू झाला होता. या प्रोजेक्टचे डिटेल्स, अथॉरिटी माझ्याकडे. बाबांना सुद्धा माहीत नाही या प्रोजेक्टबद्दल. आणि तसंही जाऊन मला कुठे लंगडी घालायची आहे. मी बसून काम करणार आहे. सो तसं काही प्रॉब्लेम होणार नाही. बरं बाबा, खरं तर मलाही तुझी हेल्प हवीच आहे. तू आधी नाश्ता कर, गोळ्या घे, मग आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बसूया. दादासाहेब, मीरा, मला माहितीच होतं